2.5-3 लाखानं येणारे जयंतराव पाटील आता किती हजार आले? 13,000. म्हणजे त्यांचा बालेकिल्ला हळूहळू तो संपत आलाय. विश्वनाथ डांगे उभा राहिलेत, जरा आम्हाला बरं वाटतंय. अतिशय चोख माणूस, करेक्ट बोलणारा आणि शब्द देणारा माणूस आहे. विश्वास बापू असे आहेत की तुम्ही एखादा शब्द टाका, होतंय तर होतंय, नाही तर नाही. काम करायचं यांच्याकडनं, बापूंच्याकडनं, आणि नाव सांगायचं दुसऱ्याचं. सविता मॅडम मागलेला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. मला तर काय वाटत नाही, त्यांना आम्ही आमच्या परिसरात बघितलंय. त्यासाठी आम्हाला इथं बदल हवाय, त्याशिवाय आमची काही कामं होणार नाहीत. आता हे रस्ते कुणी केले? भाजपनंच केले, पण त्यांचे नेते सांगतात मी केले. त्यांची लोक आमच्यात फिरायला आली की लगेच घरात बसवीन, यांच्या मागणं फिर, दमदाटीच की. जनता आता खुळी राहिलेली नाही, शहाणी जनता. भाजपलाच आम्ही निवडून देणार आहे आणि आम्हाला भाजपचीच सत्ता पाहिजे. भाजपशिवाय पर्याय नाही. 7,128 पेक्षा अधिक लीड मतानं विजय होणार. सध्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. प्रत्येक उमेदवार जो आहे तो मतदारांच्या दारात जाऊन आपला अजेंडा, आपले मुद्दे मांडण्यामध्ये व्यस्त आहे. प्रचार यंत्रणा देखील आता युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या या निवडणुकीच्या बाबत काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही आणि त्यांचा मनातील कौल कोणाला आहे हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा आणि हाय व्होल्टेज सामना जिथं रंगतोय तो म्हणजे उरण ईश्वरपूर नगर परिषद मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठिकाणी आता जयंत पाटील विरुद्ध महायुती असा सामना बघायला मिळतोय. महायुतीतून भाजपचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू, आणि दुसरीकडे बघायला गेलं तर जयंत पाटील यांचे समर्थक आनंदराव मलगुंडे हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्यामध्येच थेट लढत होतीये. यांच्यामध्ये निवडणुका येतील जातील या सर्व जरी घडामोडी सुरू असल्यात, मात्र सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय उरण ईश्वरपूर मध्ये. या ठिकाणी माझ्यासोबत एक मामा आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. नेमकं त्यांचं काय मत आहे. मामा नमस्कार. नमस्कार. उन्हाला बसलाय? उन्हाला बसलोय आता, जरा हवेचं म्हटलं काय थंडीचे दिवस सुरू आहेत. आणि जमत नाही आता, ऑपरेशन 5-6 झाले, बर, त्यामुळे आपलं जरा अवघड. बर बर बर. बाकी तब्येत कशी आहे? तब्येत आता ठीक आहे. तब्येत ठीक आहे. हा. थंडीचं वातावरण आहे, हाय, दिवसाला जरा उन्हाचं वातावरण घ्यावं लागतंय. घ्यायला लागतंय. थंडी बरोबर आता जरा नगर परिषद निवडणुकीचं वातावरण पण आहे. हाय, काय वाटतं इकडं तुमच्या? आता निवडणुका येत्यात जात्यात, लोक येतात, हो. हात जोडत्यात जात्यात, सगळं होतंय, पण तुमच्या परिसरात मामा विकास झाला असं वाटते का हो? एकटा खास झालेला नाही, पण होणार. चालू आहे, पण त्याला इतकी गती नाही. आता इथून गती येणार. बर, हा. कशी गती येईल तुमच्या इथं काय आता वाटतं? जरा ही नवीन नवीन उभा राहिल्या, आता विश्वनाथ डांगे उभा राहिलेत, हा. जरा आम्हाला बरं वाटतंय. माझ्यासाठी काही काही कामं झालेली आहेत पुष्कळची, बर, त्यामुळं मला वाटतंय आनंद. बरोबर. तुमचं हा. इथं तुमची कामं त्यांनी केलेली आहेत, सगळं केलेलं आहे. होय. पण विश्वनाथ डांगे या रामचंद्र, निवडणुकीच्या हा. रिंगणात उतरलेले आहेत. होय. त्यांनी या परिसरामध्ये विकास कामं किंवा आपल्या उरण ईश्वरपूर साठी कामं केलीत असं वाटतंय का? वाटतंय वाटतंय. काय काय केलीत तरी तुमच्या दृष्टीनं? काय ते कचेरी पैसे इकडे तिकडे बांधकाम गाळं म्हणा, काय हा. म्हणा, हाय सगळ्यांचं ऐकून आहे, पण त्यांनी होऊन बी त्यात प्रयत्न आहेत बर. एवढंच. आता जर बघायला गेलं तर असं बोललं जातंय की हा. विश्वनाथ डांगे जे आहेत ते फक्त स्वार्थ बघतात. नाही नाही नाही, असलं काहीही नाही. स्वार्थ स्वतःसाठी कधीच नाही. आमच्यासाठी कित्येक वेळेला केलेलं आहे कष्ट आमच्यासाठी, बर, आमच्या मुलांच्यासाठी, काय काय घरांच्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे आम्हाला. मदत केलेली आहे, सगळं केलेलं आहे. मदत पण म्हणजे चांगलं ते, आपण हा भेटत नाहीत लोकांना. भेटच्यात, आम्हाला भेटच्यात. उगाच काहीतरी म्हणायचं तुमच्या नाही. आता अनेक वर्षाचा अनुभव आहे, अनेक निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत, निवडून आलेले लोक पण बघितले आहेत. होय, बघ. काय वाटतंय आपलं जे उरण ईश्वरपूर शहर आहे हे शहर सुधारण्यासाठी त्या लोकांनी प्रयत्न केलेत का हो? केलेत की थोडे, पण क्लिअर नाही अजून, व्हायला पाहिजे इथून पुढे जास्त. मग विश्वनाथ डांगे कसं करतील? ते करणारच असं माझा स्वतःचा ठामपणे विश्वास आहे. इतका ठाम विश्वास का? हा, का म्हणजे माझा कर्तबदारीत मी बघितलेलं आहे सगळं, बर, यांचं काम, आणि माझ्यासाठी कामं झालेली आहेत काय काय त्यांच्या वडिलापासून. ऑफिस मध्ये एसीत बसून
लोकांची कामं कशी करू शकणार? लोकांना भेटणं गरजेचं असतंय. गाडीची काच खाली घेत नाहीत ते. गाडी खास खाली घेतली नसली दुसऱ्या वेळेला काही कुठल्याही तऱ्हेनं करणारच. बर दुसऱ्या वेळेला समजा एक वेळा जर फेल झालं कामात गडबडीत हा. तरी दुसऱ्या वेळेला ती गाडी घेऊन अगदी फोनवर होणार काम. पण हा जयंत पाटील आमदार जे आहेत हा. त्यांचा बालेकिल्ला मानला जातोय. त्यांची ताकद जास्त आहे म्हणतात नाव काय तर. ऐकण्याच आहे की ऐकण्याच आहे, पण आम्हाला काय त्याचं सगळं समान. आत्ताचा काका तुमचा मामा अनेक वर्षाचा अनुभव बघितला. तुम्ही निवडणुका मतदान केलंय? मी मतदान बी केलंय 2014ला आमदार केलंय उभा राहिलोय. बर 2014ला आमदार केला उभा राहिलो होतो. 279 मतं पडलेत मला. बर आणि माझा प्रचार नसलं तरी मी त्यांना भेटून बोलून सगळं करत राहिलो माणसांना. आता काय वाटतंय या तुमच्या उरण ईश्वरपूर मध्ये काय होईल? हे असं हे येते गे विश्वनाथ रामचंद्र डांगे हे येणार निवडून कसं काय एवढं ठामपणे. ठामपणे माझा आत्मविश्वास मला वाटते स्वतःला. इतका आत्मविश्वास कसा? हा मला घरात लगत वाटतंय ना. बर मला स्वतःच्या घरासाठी म्हणजे जगासाठी करणार माझ्यासाठी असा माझा ठामपणे विश्वास. आतापर्यंत तुम्ही म्हणला बापू जे आहेत हा. ते ह्यांच्या बरोबर जयंत पाटील बरोबर होते. आता ते भाजपमध्ये गेलेत. होय काय त्याचा फायदा होईल का? फायदा होणार हम्म. अगदी जोरदार. का तर पहिले ते भाजपमध्ये त्यांचे वडील वगैरे असल्यामुळे आम्ही होतो त्यावेळेला, त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की अतिशय चांगले होणार. मक्तेदारी आहे का हो इकडं बापूंची? हा मक्तेदारी आहे म्हणतात इथं. मग ते तसलं काय नाही भाऊ, मला काय माहित नाही. हा. माहित नाही मला, करायचं सांगायचं. आपल्याला काय नाही माहित तर कशाला बोलायचं. बर आपल्याला जी माहित आहे ती चांगलं सांगणार आम्ही. बाकीचं कशाला आपल्याला माहितच नाही ते आपण बोलणंच नाही. आता सगळ्या घडामोडी घडा लागल्या. 2 दिवसावर मतदान आहे. मतदान करत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही काय ठेवणार आणि काय वाटतंय तुमचा कौल कुठं जाईल? ते याच्याकडे जाणार कुणा डांग्यांच्या कसं होईल? कमळ हा. माझ्या मनाला जर वाटणार आहे हा. अंतराला माझ्या भयंकर समाधानानं करणार. किती लीड होईल? 7128 पेक्षा अधिक बर लीड. हे कसं काय शक्य होईल? माझ्या मनाला वाटतंय म्हणून मी सांगतो स्वतः ठामपणे विश्वासाने. यापूर्वी कसा असा तर्क लावलाय का तुम्ही? लई ठिकाणी लावलाय. मदन पाटलाचा, पुन्हा तुम्हाला सांगतो पृथ्वीराज देशमुखचा 40 वर्षापूर्वी हा. सगळ्याला चॅलेंज देऊन निवडून आले ते. बर असं आहे. मग असं आता मी बापू आता इथे. मला बापू इथं बाजू वाटते म्हणून बापूला बोलणार आहे. 7128. पेक्षा अधिक. बर 7128 पेक्षा अधिक लीड मताने विजय होणार. दादा काय सांगाल? नगर परिषदा निवडणुकांचा जोर आता वाढलेला आहे एकीकडे. दुसरीकडे एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय आपल्या ईश्वरपूर शहराचा किंवा तुमच्या प्रभागाचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा विकास झालाय का? तसा तर काही विकास झाला नाही. हिने आता बरेचसे नेते येत्यात जात्यात. आता आमचे सविता मॅडम मागलेला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. मला तर काय वाटत नाही त्यांना आम्ही आमच्या परिसरात बघितलं या, कारण त्या आहेत प्राध्यापिका. काय त्या प्राध्यापिका आहेत त्या कधी गावत नाही त्या. आणि आता तुम्हीच परत आणि उभा केलंय काय, त्यासाठी आम्हाला इथं बदल हवाय. त्याशिवाय आमची काही कामं होणार नाहीत. त्यासाठी आम्हाला भाजपलाच आम्ही निवडून देणार आहे. काय भाजपनं काय विकास केला असं तुम्हाला वाटते? किंवा ओव्हरऑल जर विचार केला तर भाजपच. आता हे रस्ते कुणी केले? भाजपनंच केले, पण त्यांचे नेते सांगतात मी केले. आता हे गडकरी साहेबांच्या ह्याच्यातनं झालंय ना मंजूर होऊन. मग ते आम्हाला भाजपच पाहिजे, बाकी कुणी काही सांगू दे. ईश्वरपूर शहरात भाजपचं आता अनेक काय? तुम्हाला सांगतो, ह्याच्या अगोदर उरून इस्लामपूर होतं. भाजपचं सत्ता आल्यावर उरून ईश्वरपूर झालं. आणि आता सत्ता लाटाय बसले ती की आम्ही करून आणलं हे वरनं. अरे कुठलं करून आणलं तुम्ही? हे केलं ते सगळं भाजपनं केलं. हिने काही केलं नाही. आणि हे म्हणतात 9 वर्ष 5 वर्ष. हा, त्यानंतर 4 वर्ष प्रशासन होतं. मग 9 वर्षात 4 वर्षात प्रशासनाला तुम्ही ह्यात का घेताय तुम्ही? असं एक आम्हाला प्रश्न आहे. आणि आम्हाला भाजपचीच सत्ता पाहिजे. भाजपशिवाय पर्याय नाही. केंद्रात भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे. निधी येणार कुठनं? 35 वर्षात ईश्वरपूर शहरामध्ये जे सत्ता होती, ज्यांची सत्ता होती, त्यांनी इथं जे विकास केलाय त्या विकासाचं श्रेय कुठंतरी भाजप घेते असं वाटतंय का? 100%. कारण का जिनी केलं या हे भाजपच होतं. मागल्या वेळेला आम्ही निशिकांत दादा त्यावेळेला आमचं युती म्हणजे महायुती होतं.
त्यावेळेला सुद्धा आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे निशिकांत दादांनी जे काही केलं ते केलंच. आणि आता विश्वास बापू आमचे काय विश्वास बापू असे आहेत की तुम्ही एखादा शब्द टाका, होतंय तर होतंय, नाही तर नाही असं असते. पण त्यांचा नाही हा कधीच विषय नाही. त्यांना एकदा सांगितलं नाही बापू असं असं आहे, चला करूया. पण हे सांगत असताना बापू सर्वसामान्य लोकांना भेटणं गरजेचं आहे. बापू कधी भेटत नाहीत आणि त्यांनी स्वार्थ बघून आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. असं काही सुद्धा नाही. आता उठवणार भरपूर काय काय आता असे आहेत त्यांच्याकडे भरपूर लोक की काही उठवायचं. आता काय लोक म्हणतात की आता माझंच एक उदाहरण घ्या, ते माझ्या सुद्धा भरपूर काय त्यांनी उठवलं. पण तसं काही नाही. ही सगळं यांचं आता काय झालं, यांच्या पायाखाली वाळू सरकायला लागले, त्यामुळे हिने कुणाचं पण हे करायचं ठरवलंय. असा एक विषय आहे. दादा काय वाटतंय, तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. ज्याप्रमाणे दादाने सांगितलं की आम्हाला भाजपची सत्ता पाहिजे आहे, मात्र या ठिकाणी जे भाजपचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत, विश्वास बापू यांच्या कार्यकर्तीमध्ये ते 15 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. त्या 15 वर्षात त्यांनी विकास कामं केलीत असं दिसतंय का? 100% आदरणीय विश्वास बापूंनी कामं केलेली आहेत. नामदार अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली बरेच वर्ष अण्णांनी सुद्धा या ठिकाणी निधी आणलेला आहे. दिवस जसे जातील तसे लोक विसरून जातात की पूर्वी लोकांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर चिमण भाऊ यांनीही सुद्धा अतिशय नगरसेवक असताना सुद्धा बरंच निधी दिलेला आहे. लोकांना माहीत नसतं नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत. लोकांना या ठिकाणी वीज असेल, नळ जोडणी असेल किंवा नोकरीच्या संदर्भात असेल, संस्थेच्या मार्फत सुद्धा गरीब लोकांना सुद्धा त्यांनी नोकरीचा प्रस्ताव जसा येईल तसं त्यांनी दिलेला आहे. आपण विकास म्हणजे सर्वजण बोलत असतो. विकास करत असताना सर्व ठिकाणी त्यांचं सगळीकडे सारखं माप आहे. असं काही नाही की म्हणणारे म्हणत असतात, त्यांना त्यांनी बघितलं नसते. पण नगरसेवक पदाच्या कामात कार्यकाळात त्यांनी कामं केली, तीच कामं आता नगराध्यक्ष होऊन करतील असं वाटतंय का? 100% करणार, लक्षात घ्या. कारण का तसं माझे मित्र म्हणले तसे आज साहेब कोणत्याही लक्षात घ्या की ज्या वेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादा असतील, नामदार शिंदेसाहेब असतील, ह्या सर्वांचं एकत्र करून हे सगळं चालू आहे. त्यामुळं इथं सुद्धा भाजपची सत्ता आल्यानंतर 100% निधी येणार आणि प्रत्येक प्रभागामध्ये समान वाटप होऊन ज्या काही मूलभूत गरजा राहिलेल्या आहेत त्या 100% पूर्ण होतील असे आम्ही आशा धरलेली आहे आणि ती 100% होणारच. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शासनाच्या योजना तुमच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या गेल्या काही सत्तेवर लोक होती त्यांनी केलं किंवा नवीन सत्तेवर आले त्यांनी केलं असं वाटलंय का? नाही, गेल्या आता जे निशिकांत दादा नगराध्यक्ष होते या शिवरपूर शहरामध्ये, तर त्यांच्यापासूनच जी काही शासनाची योजना आहेत किंवा जी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे ती सगळी यंत्रणा जी लागली ती निशिकांत दादा नगराध्यक्ष झाल्यानंतर लागली. कारण याच्या आधी पण म्हणजे बरेच योजना ह्या कायम चालूच आहेत, पण ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार कधी किंवा पोहोचल्या कधी, तर ती फक्त ज्यावेळी महायुती शासन ज्यावेळी इथं ईश्वरपूर शहरात आले पहिल्यांदा निशिकांत दादा निवडून आले त्यानंतरच ह्या सगळ्या योजना चालू झाल्या. पण असं म्हणतात की योजना इथं पोहोचल्याच नाही आणि योजना हा बिनबुडाच्या आहेत, काही कामाच्या नाहीत. नाही का पोहोचले आता तुम्ही सर्वसामान्य आता कार्यकर्ते म्हणून सोडून द्या, पण सर्वसामान्य माणसांना जर तुम्ही विचारलं की बाबा ज्या काही योजना पहिल्यापासून जे पूर्वपरात चालू आहे त्या योजना माणसांना लक्षात आणून देणं किंवा त्यांचा पाठपुरावा करणं ही सगळं काम जे आहे हे आत्ताच्या ह्यांनीच केले. म्हणजे आत्ता जे आमचं हे सरकार होतं त्या ह्याच्यातून झालेलं आहे. आता एकीकडे बघायला गेलं तर दादा विश्वास बापू या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भाजप आणि महायुतीकडून, मात्र त्यांची अशी नीती आहे की लोकांना भेटणं त्यांना शक्य होत नाही, मग ते शहराचा विकास काय करतात? कोण म्हणतंय की बापू भेटत नाहीत? बापू सतत सगळ्यांना भेटत आहे, सगळ्यांच्या संपर्कात असते. आम्ही पूर्वी बापू राष्ट्रवादीमध्ये होते तरी आमच्यानाच भेटायचे की कसा आहेस काय आहेस, का तर आम्ही जुने कार्यकर्ते त्यांचे, तिने विचारायचं आम्हाला कसं आहेस काय चाललंय, एवढं त्यांचं काम आहे. आता काय लोक म्हणतात यांच्याकडे गुंड आहे ते, बरोबर, कुठे आहेत गुंड दाखवा आम्हाला. आता परवा दिवशी तुम्ही उदाहरण बघितले कुणाकडे गुंड आहेत आणि कुणा नाही. आमच्या साध्या शकील भाई यासारख्या माणसाला तिने दमदाटी मारहाण केलं, जातीवाचक बोलले. मग ही उद्याच्या रेंजची सत्ता आली मग काय हो, कुठे राहायचं आमच्या मुस्लिम बांधवांनी? पण हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातोय. हे तर बालेकिल्ला
ढासळू शकत नाही त्यांचं असं म्हणतं. आता मला सांगा ह्याच्या अगोदर 2.5-3 लाखानं येणारे जयंतराव पाटील आता किती हजारात आले? 13,000. हम्म. म्हणजे त्यांचा बालेकिल्ला हळूहळू तो संपत आलाय आणि ही जनता आता खुळी राहिलेली नाही, शहाणी जनता आहे. हम्म. हिने आता बरोबर काय करायचं ते करेक्टच कार्यक्रम करते जनता त्यांची. विश्वास बापूंच्या कार्यपद्धतीबरोबर मला काय सांगाल तुम्ही? विश्वास बापूसनी गेली मी म्हणजे 1987 पासून ओळखतो, कारण माझाही जन्म इथलाच आणि त्यांचाही जन्म इथलाच. अतिशय चोख माणूस, करेक्ट बोलणारा आणि शब्द देणारा माणूस आहे. या भागामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांनी जसं जसं कार्यक्रम सांगितले, कोणताही भागातनं माणूस जाऊन दे, कोणत्याही जाती धर्मातला जाऊन दे, त्यांनी कोणतेही काम जरी सांगितलं, अगदी गॅसचं जरी असेल किंवा अनेक कार्यक्रम सांगितलं, तर त्या लोकांनी 100% केलेलं आहे. फक्त केलेलं आहे तर केलेला म्हणणारा कार्यकर्ता म्हणणारा पाहिजे. नाहीतर काय होते, काम करायचं यांच्याकडनं बापूंच्याकडनं आणि नाव सांगायचं दुसऱ्याचं, असं त्या ज्यांना बोलणाऱ्याने पण विचार करायला पाहिजे की बाबा जर कार्य केलं आहे तर करणारा माणूस पाहिजे. अलग लक्षात. नाहीतर काय नुसतं बोलून काय उपयोग नाही, पण प्रत्यक्षात केलेलं आहे. त्यांचे कार्य मोठं आहे, भरपूर आहे. दादा काय सांगाल, काय वाटते वारं कोणाचं आहे आता इकडे? मी असं काय सर मी सांगू शकत नाही, पण ज्याची कामगिरी चांगली आहे त्याचं वारं 100% आहे. नगराध्यक्ष पदात आता जर बघायला गेलं तर तिथं जरा त्रांगडं झालंय, वाद झाल्यात म्हणतात. काय वाटतंय तुम्हाला? 100% बापू, विश्वास बापू. का हो? म्हणजे एक आमचं हे आहे, आमचा नातं एक नेता तयार झालेलं आहे, आहे एक आमचं नातं तयार आहे हा. आणि भाजप संघ आमचं 100% हे आहे. माझा एक शेवटचा प्रश्न दादा, रोजगारासाठी बापूंनी तर काय केलंय? फक्त आपल्या संस्था जपायचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे, आपल्या संस्था कशा वरती जातील हेच बघितलंय. मात्र इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलंय का? भरपूर केलंय. सूतगिरणीमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा, त्या माध्यमांत आहेत. कोरोनाच्या काळात कोणी बाहेर पडत नव्हतं, पण बापूंनी आमच्या कपिल शेटनी रस्त्यावर येऊन माणसांच्या घरोघरी पोच केलं. धान्य म्हणा, भाजीपाला म्हणा, हे सगळं तिने राबवलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेवढी मदत आम्हाला बीजेपीची मिळालेली आहे तेवढी मदत आम्हाला अन्य कोणाची मिळालेली नाही. तर आदरणीय नामदार साहेब जयंतरावजी पाटील साहेबांच्या बऱ्याच संस्था आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही एकदा विचारा की संस्था चालू आहेत का बंद आहेत. त्यांची लोक आमच्यात फिरायला आली की लगेच घरात बसवीन, यांच्या मागणं फिर, दमदाटीच की. तीच दमदाटी इकडं पण चालू असते असं म्हणतात. हे कोणालाही विचारा, तसं नाही. इथं ते चालत नाही. दमदाटी वगैरे अशा आमच्यात ती प्रवृत्तीच नाही. आज तुम्ही केळीमिळीत वातावरण बघशीला सगळीकडे. बघा तुम्ही आमच्या या 3-4 भागामध्ये बापूंच्या निशिकांत दादा असतील, आदरणीय सम्राट बाबा असतील, तुम्ही बघा कुठं काय दिसते का तुम्हाला तसं वातावरण. अगदी खेळीमेळीत चालू आहे वातावरण, कोणत्याही प्रकारची अडचण नाही. जे काय आता उभा केलेल्या महायुतीच्या सत्ता जी लोक आहेत उमेदवार, ते 1 नंबरनं निवडून येतील आणि लोक वर्गच बाहेर पडून मतदान करून यावेळेला नगराध्यक्ष हे विश्वास बापूच राहतील, एवढे 100% भाजपचे हे आम्ही खात्री देतो कार्यकर्ते म्हणून. तर नक्कीच आपण उरण ईश्वरपूर नगर परिषद मतदारसंघातील अनेक विविध भागांमध्ये फेरफटका मारला, इथल्या नागरिकांशी संवाद साधला, त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी बघायला गेलं तर भाजप ज्या वेळेला सत्तेवर आली, तर भाजप सत्तेवर आल्यानंतरच या ठिकाणी अनेक ज्या योजना होत्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. त्या योजनेची अंमलबजावणी चांगल्या रीतीने झाली. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर विश्वास बापू डांगे असतील, जे नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जो विकास कामं केलेले आहेत, त्याच विकास कामाची शिदोरी घेऊन या ईश्वरपूर शहराचा कायापालट ते नक्कीच करतील, अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला ऐकिवात आलेल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला ईश्वरपूरची जनता जी आहे ती कोणाला कौल देते आणि कोणाला डोक्यावर घेणार आहे 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. तुर्तास मी या व्हिडिओसह इथंच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज ईश्वरपूर.